आजी येऊ का? ये कशा आहात आजी? बरी आहे. बस राहू दे ना. तुझं कसं चाललंय बाई? खूप छान आजी. चांगलंय चांगलंय. आजीने हे लाडू दिले. आजीने दिलेत का? वा वा छान. आजी तुम्हाला आवडतात ना? तुझ्या आजीने केले म्हणजे छानच असणार. आजीला तुझ्या थँक्यू म्हण माझ्या वतीने. हो हो म्हणते. बस इतकंच? नाही म्हणजे इतकंच काम की काही सांगायला आली होती? नाही आजी. काय तुझी ताई आली होती थोड्या वेळापूर्वी मला समजवायला. विक्रांतची वकिली करत होती. मी तिची केसच बंद करून टाकली. म्हटलं जामीन मिळणार नाही, केस चालूच राहणार. आधी चुका करायच्या आणि मग सॉरी म्हणत राहायचं. मला नाही आवडत असला थिल्लरपणा. मुळात सॉरी हा फक्त पश्चाताप झाल्याचा भास असतो. जाऊ दे, मी माझी लेक्चरबाजी तुझ्यावर कशाला ढकलते. माई येऊ का ग? ये बाबा ये. निघायचं ना? हो, पण साने आजीनं कळवलंयस ना आपण येतोय ते? हो, आणि विक्रांतने ड्रायव्हर गाडी पाठवली आहे. काय करूया? नाही नाही, तुला सांगायला हवं का? अजिबात मला नकोय त्याची गाडी. मुंबईतल्या सगळ्या टॅक्सी रिक्षा सगळ्या संपावर असतील ना तर मी चालत जाईन. त्याची गाडी आपल्याला नको. मानसी, पुढच्या वेळेला काम असेल ना तेव्हा मला आधी फोन कर आणि मग येत जा. हा बाळा? हो आजी. मी तुझ्यासाठी मुद्दाम वेळ काढून ठेवीन. आता मला बाहेर जायचंय की नाही? आता मला निघावं लागतंय. येते. काकी, काय झालं ग? त्या ओरडल्या का तुला? नाही काकी. का हो? अगं नाही, सकाळपासून त्यांचा मूड काही फार बरा नव्हता. तू आत गेलीस कळल्यानंतर जरा टेन्शनच आलं होतं आम्हाला. आणि तू अशी अचानक कशी काय आलीस? नाही म्हणजे काही फोन नाही, काही नाही? अगं लाडू द्यायला आली होती. बोलायचं होतं विक्रांतच्या बाजूनी. निमित्त होतं लाडवाच. तुम्हा सगळ्यांना त्रास होत असेल ना? विक्रांत कसा एकटा पडलाय, मी कशी कैदाशिणीसारखी उभी आहे. नाही नाही, पण त्याला एकटं पडायलाच पाहिजे.
कारण त्यांनी जे सत्य आपल्यापासून लपवल्यावर जो आपल्याला धक्का बसला आणि त्रास झाला ना, मला तर अजूनही होतोय त्रास. मानसी, तुला जर यांच्या बरोबर गप्पा मारायच्या असतील तर तू थांबू शकतेस. मी निघते. हं? मी म्हटलं होतं ना त्यांचा मूड काही फार बरा नाहीये. डोंट वरी गीता काकी, मी अजिबात मनाला लावून घेतलं नाहीये. चला मी आता निघते, मला हॉस्पिटलला लेट होतंय. मी फक्त हे लाडू देण्यासाठी आले होते. येते मी. बाय. बाय. काय कसं आहेस ते सगळं नंतर. चावी दे. चावी चावी दे तर. अरे पण का? मला सांग काय तुझी गाडी ती माझी गाडी की नाही? नाही नाही म्हणजे मी असं कधी म्हणालो नाहीये तुला. म्हणजे हीच आपली मैत्री ना. अरे सॉरी सॉरी सॉरी. नाही म्हणजे अरे ऍक्च्युअली मला तुझी गाडी हवी आहे. म्हणजे 2-3 दिवस 2-3 किंवा 4-5 दिवसात परत देईन. ते बाबा काय झालंय? तू बरा आहेस ना? हा मी बरा आहे. मग पण ऑलरेडी लेट झालं यार. आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे. माझं इम्प्रेशन पडलंच पाहिजे बस. अरे पण कोणावर? हे बघ तू काय ते नीट सांगणार आहेस की मी निघू गाडी घेऊन? मी चाललो. थांब 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 थांब. मग आता बोल की. मनी मानसी वसले माझ्या. काय? अरे म्हणजे विक्रांतची मेहुणी. हा खरं तर त्याच्या लग्नातच माझा कलिजा खल्लास झाला होता. जसं काही सगळं तुला माहितीच नाही. पण विक्रांतने माझं काही एक काम केलेलं नाही. त्यामुळे मी आता ठरवलंय की आता मलाच काहीतरी पाऊल उचलावं लागेल. कारण केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. हो केलेची पाहिजे. मग कर ना. मला का संत वचन ऐकवतोय? बरं ठीक आहे. हे घे वत्सा, तुझं परत कल्याण असो. घे घे. चला ड्राईव्ह कर. अरे कर इकडे. काय आणि काय नाही म्हणजे माझ्याबरोबर तू सुद्धा येतोस मानसीला मागणी घालायला? बेटा अगर वक्त आया ना तो वो भी कर लूंगा. तू टेन्शन नको घेऊस. तुला माझा फुल सपोर्ट आहे. दोस्त के लिए कुछ भी. चल ड्राईव्ह कर. विक्रांतकडे जाऊया. तुझं काहीतरी आज करूयाच. बाबा, काका, या ना प्लीज. बसा ना बाबा. आम्हाला माफ कर मोनिका. सॉरी. तुम्ही सॉरी कशाला म्हणताय? काय आम्हाला वाटलं होतं की आई तुला ओरडणार नाही म्हणून आम्ही तुला तिच्याकडे जायला सांगितलं. त्यामुळे तुला आईचा ओरडा खावा लागला. सॉरी. नाही सॉरी तर झालंच, पण आम्हाला खरंच तुझं कौतुक वाटलं. तू आई समोर जायची आणि बोलायची हिंमत केलीस. तुला आमचा राग आला असेल, पण काय आहे ना मोनिका की यातून काहीतरी चांगलं निर्माण व्हावं एवढंच आम्हाला वाटत होतं. दुसरं आमचा कुठलाच हेतू नव्हता. बाबा तुम्ही एक्सप्लेन कशाला करताय? ॲब्सोल्युटली अंडरस्टँड. नाही म्हणजे आपला प्लॅन फ्लॉप झाला ह्याच्याबद्दल मला वाईट वाटतंय. पण तुम्हाला खरं सांगू, मला सक्सेस नाही मिळाला ना की मला नाही आवडत. नाही आपण प्रयत्न केला हे काय कमी आहे का? ठीक आहे सक्सेस नाही मिळाला, तू वाईट नको वाटून घेऊस. इट्स ओके. बस एवढंच. काका, खरं तर मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की
तुमची हिंमत नाही झाली आजींसमोर काही बोलायची. मला माहिती आहे आजींचं तुमच्याबद्दलचं मत फारसं चांगलं नाहीये म्हणून तुम्ही बोलू शकला नाही. पण बाबा, तुम्ही दोघंही मुलं आहात त्यांची, त्या आई आहेत तुमच्या, आणि तुमच्यामध्ये एवढा कम्युनिकेशन गॅप असणं बरोबर नाहीये. मी तर काय बाबा, मी सून आहे या घराची आणि त्यातून नवीन मेंबर. मला तर स्वतःचं इन्सल्ट करून घ्यायची सवयच लागली. नाही बाबा, खरं सांगू तुम्हाला, तुमच्यासाठी, या घरासाठी आणि विक्रांतसाठी मी कितीही अपमान सहन करून घ्यायला तयार. सिरियसली, म्हणजे तुम्हाला खरंच जर माझी मदत लागली ना, तुम्ही प्लीज मला सांगा. मी नेहमी तुम्हाला मदत करेन, प्रॉमिस. दादा, आपलं चुकलं नाही ना? माझं आयुष्यभर चुकतच आलंय. काय बोलतो श्री? मोनिकाला आईशी बोलायला पाठवून आपण चूक नाही ना केली? नाही, समजा केली असेल पण माफी मागून मोकळं झालं ना बाजूने. करेक्ट, माफी अरे देवा, आई एक मिनिट. अरे जड आहे. नाही, नाही, असू दे असू दे. हा, ठीक आहे. चला आता पडून तरी नाही जाणार. काय 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 म्हणाले? म्हटलं एवढं जड, हात किती माझे दुखायला लागले रे. हा, मोनिकाची माझ्याकडे येऊन बोलायची डेअरिंग कशी झाली? काय झालं आई? कशाबद्दल बोलतेस तू? मोनिका काही बोलली का तुला? आम्हाला सांगा, आम्ही बोलू का तिच्याशी? तिच्याशी नको, माझ्याशी बोला. आम्ही नाही, मग मला सांगा ना, विक्रांतची वकिली करायला कोणी पाठवलं? ज्या मुलीच्या गरोदरपणामुळे घरात एवढा गदारोळ उठला, तिची डेअरिंग कशी झाली? काय रे? हो, बरोबर आहे. तेव्हाच मला शंका आली, याच्या मागे कोणतरी शिकवणार आहे. हे डोकं त्या बेअक्कल मोनिकाचं नाहीये. तिचा बोलवता धनी वेगळाच आहे. ज्या माणसाला बोलता येत नाही ते असे दुसऱ्याला पुढे करतात बोलायला. आणि अशी दोनच माणसं आपल्या घरात आहेत. एक तू आणि एक मोन्या. तिला काय माहित नाही रे, जन्माला घातलाय ना मी. चड्डीत असल्यापासून ओळखते. बघू नका. नुसती काय बुगू बुगू नंदीबाईला सारखी मान हलवताय. आई ग, किती ग बिचारे साळसूत पोरं माझी. काय दिसतायत गरीब बिचारी माझी पोरं. लक्षात ठेवा, परत असले उद्योग करायचे नाहीत. लोकांना कसं घोळात घ्यायचं, कसं भरीत पाडायचं, त्याचे सुद्धा तुम्ही दोघं मिळून क्लासेस घेऊ शकता. मधू बरोबर पिशव्या पाठवून दे. अरे देवा, अरे बापरे. ज्यांची आई बाप असते ना, त्यांची अशी हालत होते. तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती विक्या. इथे मी माझी कैफियत ऐकवतोय, घशाला कोरड पडले. रे चहा तरी मागव आमच्यासाठी. हो मागवतो, पण मी हे काही मुद्दाम करत नाही रे. इथे हॉस्पिटलमध्ये आलं ना की बाहेरच्या जगाचा विसर पडतो. अरे हो, पण सारखं आपलं हॉस्पिटल काम. अरे मित्रांना काही आयुष्यात जागा आहे की नाही? हे बघ, मित्रांना मदत करणं म्हणजे मैत्री.
आणि ती मदत जर एखाद्या नात्यासाठी असेल तर ती खरी मैत्री. सांग ना विक्रांत, तू आमची मैत्री का होऊ नाही दिलीस? अरे हो, पण मी मुद्दाम काही केलेलं नाहीये. माझी तरी कुठे फारशी ओळख होती तिच्याशी. अरे हो, पण आता रोज येते ना ती, म्हणजे ओळख झालीच असेल ना. आता तरी कर काहीतरी. अरे कॉलेजमध्ये असताना आपण याच्यासाठी किती केलं यार. याचे मित्र म्हणून याच्या मागे लागणाऱ्या मुली आपल्या मागे लागायच्या. किती सहन केलं यार आपण. आणि आता त्या सगळ्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे आणि तू काहीच करत नाहीस. अरे असं काय करताय तुम्ही दोघं? नाही, हे बघ संत्या, तू म्हणालास ना की ती इथे दररोज येते म्हणून. मग तू एक काम कर, उद्या याच्या समोर तिला प्रपोजच करून टाक ना. थांबूच नकोस. काय? अरे पण नाही नाही, घाबरू नकोस रे. तुझं काही नाही झालं तर मी आहे ना. म्हणजे म्हणजे तुला सपोर्ट करायला मी आहे ना. तू घाबरू नकोस, तू बिंदास प्रपोज कर. काय होईल ते बघू ना आपण. तुम्ही दोघं वेडे आहात का? अरे हा वेळा झालाय प्रेमात, पण तुला ते कळत नाहीये ना. हॅलो. काय? हे दोघं आम्ही ओळखतो की, ओळखतो. पुन्हा योगायोग. मी आलो तिथेच तुम्ही आलात. चला आम्ही निघतो. हा. अरे बस की. अरे का माहित ना. नाही नाही, आपण बोलूया ना. नाही बोलू ना, नंतर बाहेर जाऊन बोलू. चला, मला जरा छातीत पण दुखते, मला जरा ड्रॉप कर ना. बरं, चल चल बाय. येतो. हा चल. मग घरी गेली होतीस? आजींना भेटून आले. मग काही बोलली ती? There's no good news, विक्रांत. I mean, you know, त्या तुमच्याबद्दल माझ्याकडे चौकशी करणार नाही. त्यांच्या मनात अजून खूप राग आहे आणि त्यामुळे ना त्यांनाच राग येतो. हे कळतं त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर. म्हणजे तुमच्यावर त्यांचं प्रेम आहेच ना, ते असं एकदम कसं कमी होईल. ते प्रेमही कमी होत नाही आणि रागही येतो, अशी अवस्था झाली आहे त्यांची. मी त्यांना ऑब्झर्व केलंय विक्रांत. त्या जेव्हा इतरांवर उगाच चिडचिड करतात ना, तेव्हा खरं तर त्यांना या परिस्थितीचा राग आलेला असतो. पण तिच्या मनात माझ्याविषयी परकेपणा आलाय ग. हो विक्रांत, नो नो नो, ऍब्सोल्युटली नॉट. असं अजिबात नाहीये. उलट मी म्हणेन की हा जो सगळा राग आहे ना, तो आपलेपणामुळे जास्त आला. तुम्हाला सांगू का, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की माझे आजी आजोबा जेव्हा माझ्यावर चिडचिड करतात ना, तेव्हा खरं तर त्यांनाही कळतं की हा राग पांगळा आहे. तुमच्या आजींचं एक्झॅक्टली तसं झालंय. मी तर म्हणेन की त्यांच्या मनात कटुता आहे. शी फील्स हर्ट. हो, आणि जाणार नाहीये ती कटुता आता. मला तरी सगळं खूप अवघड वाटतंय. का विक्रांत? काही कठीण नसतं. का नाही जाणार कटुता? कारण हे सगळं वातावरण मी रोज अनुभवतोय. हे सगळं कधी संपेल असं वाटतच नाहीये. संपेल, नक्कीच संपेल. आणि आजींच्या मनातली चीडही कमी होईल. फक्त ती घालवताना एक धोका आहे. कसला? यू नो विक्रांत, व्हेन आय थिंक ऑफ ऑल दिस, मला हे जाणवतं की जे घडलंय त्या गोष्टीला दोन चेहरे आहेत. पहिला चेहरा खरा आहे, पण तो ज्या पद्धतीने सगळ्यांसमोर आलाय तो तसा मुळात नाहीये.
आणि दुसरा जो चेहरा आहे तो मात्र सहानुभूतीच्या बुरख्याखाली झाकला गेलाय. पहिला चेहरा इनोसेंट आहे हे जर प्रूव्ह करायचं असेल तर दुसऱ्या चेहऱ्याचा पर्दाफाश करावा लागेल. आणि तो दुसरा चेहरा माझ्या ताईचा आहे. यू नो विक्रांत, मी जेव्हा तुमची बाजू मांडते ना तेव्हा मला ताईला दोषी धरावं लागतं. येस, द मोर आय डिफेंड यू द मोर आय ब्लेम माय सिस्टर.